नमस्कार मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होते, इलेक्ट्रिक वीज तयार कशी होते हे आपण पाहणार आहोत. तर 1831 साली मायकेल फॅरेडे नावाच्या एका शास्त्रज्ञांनी वीज कशी तयार होते याच्या संबंधी काही प्रयोग केले. तर ते प्रयोग करत असताना त्यांनी एक तांब्याची तबकडी डिस्क घेतली आणि त्याच्या बाजूला मॅग्नेट लावलं आणि ती डिस्क फिरवली. डिस्क फिरवल्यानंतर त्याला त्या कॉपरच्या डिस्कमध्ये इलेक्ट्रिसिटी डिस्कमधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते असं आढळून आलं. तर तो जो प्रयोग आहे तसाच प्रयोग आपण एक आता पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मॅग्नेट घेतलेलं इथे चुंबक, हे मॅग्नेट आणि कॉपर वायर आहे. ही कॉपर वायर एका रेळाभोवती गुंडाळलेली आहे आणि कॉपर वायरची जी दोन टोक आहेत त्याला एक वायर लावली आहे. आणि हा आहे गॅल्व्हनोमीटर. हा आहे गॅल्व्हनोमीटर. या गॅल्व्हनोमीटरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी जर जनरेट झाली तर या गॅल्व्हनोमीटरची जी इथे निडल आहे ती डिफ्लेक्ट होते आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली आहे हे समजतं. तर मायकेल फॅरेडेनी जो प्रयोग केला त्याच्यामध्ये त्या मॅग्नेटिक कॉपर डिस्कमध्ये आजूबाजूला मॅग्नेट फिरवल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली. आपण काय करणार आहोत तर इथे या कॉपर वायरमध्ये हे जे मॅग्नेट आहे आपण फिरवणार आहोत आणि आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट होते की नाही पाहूया. पहा, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर मॅग्नेट मी आता हलवतोय आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आता मी काय करतो, मॅग्नेट स्थिर ठेवतो आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते का पाहतो. कॉईल हलवतो. मॅग्नेट तसंच ठेवलेलं आहे आणि मी काय केलंय, कॉईल हलवतोय तरी सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर हा अगदी छान प्रयोग आहे आणि याच तत्वावर आधारित आजकालची जी इलेक्ट्रिक जनरेटर्स आहेत ती सगळी याच तत्वावर काम करतात. आता इथे छोटासा मी इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते हे दाखवण्यासाठी एक उपकरण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये मी एक पाईप घेतला आहे. दोन्ही बाजूनी जो बंद करता येईल असा पाईप घेतलेला आहे. या पाईपला एक साधारण 500 राऊंड्स मारलेले ते कॉईल तयार केलेली आहे आणि कॉईलच्या दोन टोकांना इथे मी LED लाईट एमिटिंग डायोड्स 2 लावलेले आहेत जे आपल्याला लाईट देतील. आणि हा आहे मॅग्नेट. हा मॅग्नेट मी या पाईपमध्ये घातला आणि मॅग्नेट खराब होऊ नये म्हणून रबर लावलेलं इथे मी आणि याचं झाकण लावून टाकतो. आता मी काय करणार आहे, मगाशी तुम्हाला दाखवलं की मॅग्नेट हलवलं तरी चालतं किंवा कॉईल जरी हलवलं तरी चालते. आणि ज्यावेळेस आपण मॅग्नेट किंवा कॉईल हलवतो त्यावेळेस त्या मॅग्नेट जे आहे त्या मॅग्नेट फ्लक्स जे आहे त्याच्यामध्ये चेंज होतो आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी म्हणजे व्होल्टेज जनरेट होतं. EMF म्हणतात त्याला. व्होल्टेज जनरेट होतं आणि आपल्याला ते दिसतं. तर इथं ही कॉईल छोटी आहे आणि हे मॅग्नेटही छोटं होतं म्हणजे ह्याची पॉवर खूप कमी आहे. याच्यामध्ये मी कॉईलचे जवळजवळ 500 वेळेत लावलेले आहेत याला पाईपला आणि आतलं जे मॅग्नेट आहे ते खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामुळं आपल्याला इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात साधारण 3 व्होल्ट इलेक्ट्रिसिटी इथे जनरेट होते. आणि आतलं मी पाईप हलवून आतलं मॅग्नेट हलवतोय आणि मॅग्नेट हलवल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन आपल्याला हे LED लागलेले दिसतात. तर अशा प्रकारे ॲक्च्युली हे प्रिन्सिपल कसं आहे हे समजण्यासाठी एक छोटंसं उपकरण मी तयार केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बऱ्याचशा ठिकाणी अशाच प्रकारचं जनरेटर वापरलं जातं. उदाहरणार्थ आहे विंडमिलमध्ये ह्याची विंडमिलची जी पाती असतात, ब्लेड्स असतात ती वाऱ्याने फिरतात आणि त्या ब्लेड्सचे मेकॅनिकल एनर्जी आहे त्याच्यामधून मागे लावलेला जनरेटर फिरतो आणि जनरेटर फिरल्यानंतर
त्याच्यामध्ये असंच असतं, कॉइल्स असतात आणि मॅग्नेट्स असतात आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते. किंवा हायड्रोपॉवर आहे, हायड्रोपॉवरमध्ये तेच तत्व वापरलेलं आहे. किंवा जलविद्युत हायड्रोपॉवर जे आहे त्याच्यामध्ये असंच आहे. नंतर डिझेल जनरेटर आपण पाहतो, काही प्रोग्राम्स वगैरे असतील तर आपण डिझेल जनरेटर लावतो. किंवा लाईट गेली तर काही कार्यालयामध्ये वगैरे किंवा आपल्या शाळेमध्ये सुद्धा डिझेल जनरेटर वापरतो आपण. त्या ठिकाणी सुद्धा डिझेलचं इंजिन लावलेलं असतं आणि डिझेलच्या इंजिनावर आपला हा जनरेटर जो आहे, इलेक्ट्रिक जनरेटर, तो चालवला जातो आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर हे थोडक्यात मी तुम्हाला कसं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते हे सांगितलं. पण मित्रांनो, मला तुम्ही जरा विचार करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की ह्या जनरेटरशिवाय इलेक्ट्रिसिटी आणखीन कुठल्या प्रकाराने जनरेट करता येते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.